प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच। नमस्कार, मी दुर्गेश सोनार। आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे। मोटार वाहन कायदा आणि नियमांमध्ये कोणताही बदल न करता फक्त एक परिपत्रक काढून राज्य सरकारने रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती केली होती। त्याला रिक्षा चालकांच्या काही संघटनांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली होती आणि त्यावरती निर्णय देताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मराठी भाषा सक्तीचा आदेश रद्द ठरवलेला आहे। हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने काही मुद्दे सुद्धा उपस्थित केलेले आहेत। प्रवासी रिक्षात बसल्यानंतर त्यांच्याशी रिक्षा चालकांना गैरवर्तन केलंच तर काय करायचं, त्यावर तात्काळ उपाययोजना काय आहेत, तक्रार निवारणासाठी फक्त कॉल सेंटर सुरू करून काय फायदा, आजपर्यंत ज्या काही तक्रारी दाखल झाल्या आहेत त्याचं निराकरण झालं आहे का, असे सवालच खरं म्हणजे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारलेले आहेत। इतर कोणत्याही नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं नाही आणि फक्त मराठी भाषा सक्तीचाच विषय लावून धरायचा, ही भूमिका कितपत योग्य आहे असाही सवाल या निमित्तानं विचारला जातोय। राज्यात वास्तव्य करत असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला फक्त भाषेच्या मुद्द्यावरून त्याचे व्यवसाय स्वातंत्र्य नाकारणं हे कितपत रास्त आहे, हाही सवाल तितकाच महत्त्वाचा आहे। आणि याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपण आज करणार आहोत ही चर्चा, जिचा विषय आहे रिक्षा परवाना सुरक्षा महत्त्वाची की भाषेची सक्ती। तर आपण पाहिलं की एकूणच रिक्षा परवान्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं होतं 1 नोव्हेंबर 2016 साली आणि त्या परिपत्रकामधनं राज्य सरकारने असं म्हटलेलं होतं की रिक्षा परवाना जर तुम्हाला हवा असेल तर मराठी भाषा ही सक्तीची आहे। मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे, मराठी बोलता आलं पाहिजे, मराठी वाचता आलं पाहिजे, मराठी लिहिता आलं पाहिजे, अशी सक्तीच खरं म्हणजे राज्य सरकारनं केलेली होती। त्याला काही संघटनांनी आक्षेप घेतला होता, त्याच्यावरती याचिका दाखल केली होती आणि उच्च न्यायालयानं त्याच्यावरती जो आदेश दिलेला आहे, जो निर्णय दिलेला आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारनं जे परिपत्रक काढलंय ते रद्दबातल ठरवलं आहे। आणि त्यामुळे मुळातच मुद्दा हा आहे की रिक्षाच्या अनुषंगानं, परवान्याच्या अनुषंगानं परवाना देत असताना फक्त भाषेचा निकष लावायचा का? त्यामध्ये रिक्षेच्या संदर्भामध्ये जो प्रवासी त्या रिक्षामधनं वाहतूक करणार आहे, प्रवास करणार आहे, त्याची सुरक्षा महत्त्वाची आहे की भाषेची सक्ती महत्त्वाची आहे, असे अनेक मुद्दे खरं म्हणजे या निमित्तानं चर्चेला आलेले आहेत। आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत या क्षेत्रातले नामवंत पाहुणे। माझ्यासोबत आहेत प्रशांत साने। प्रशांत साने हे उपाध्यक्ष आहेत मनसे वाहतूक सेनेचे, स्टुडिओमध्येच माझ्यासोबत ते आहेत। प्रफुल्ल म्हात्रे आहेत, शिवशक्ती ऑटो रिक्षा प्रवासी संघ बेलापूर स्टुडिओच्या आमच्या या स्टुडिओमध्ये ते उपस्थित आहेत। डॉक्टर दीपक पवार जे मराठी भाषा अभ्यास केंद्राचे खरं म्हणजे कार्यकर्ते आहेत। मराठी भाषेचं राजकारण खरं म्हणजे जे केलं जातं किंवा मराठी भाषा व्यवहार जो आहे त्या अनुषंगानं दीपक पवार यांचं काम आहे, त्यामुळं त्यांना या संदर्भातली त्यांची भूमिका काय आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे। परळच्या आमच्या स्टुडिओमधनं सहभागी होत आहेत के तिवारी। के तिवारी हे स्वाभिमान संघटनेचे, रिक्षा टॅक्सी युनियन जी आहे स्वाभिमानी संघटनेची, त्याचे ते कार्यकर्ते आहेत। प्रमोद घोणे आहेत, मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे कार्याध्यक्ष आहेत ते सुद्धा आमच्या परळच्या स्टुडिओमधल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। या सगळ्या मान्यवरांच्या सोबत आपल्याला ही सगळी चर्चा सुरू करायची आहे। मुद्दा जो आहे, मी मगाशी जो विषय सांगितला की रिक्षा परवाना सुरक्षा महत्त्वाची की भाषेची सक्ती महत्त्वाची, हा खरं म्हणजे आजचा विषय आहे किंवा त्याची आपण जी लाईन म्हणतो विषयाची ती आपली या संदर्भातली आहे। आणि ही सगळी चर्चा सुरू करत असताना मला सगळ्यात पहिल्यांदा जायचं आहे डॉक्टर दीपक पवार यांच्याकडे। दीपक पवार, एकूणच भाषेच्या अनुषंगानं आपण विचार करत असताना, रिक्षा परवाना देत असताना भाषेची सक्ती तुम्हाला महत्त्वाची वाटते की सुरक्षा महत्त्वाची वाटते? आणि उच्च न्यायालयानं हे जे सगळं परिपत्रक राज्य सरकारने काढलेलं आहे ते रद्दबातल ठरवलेलं आहे, त्या संदर्भातली तुमची भूमिका काय? दुर्गेशजी, मुळामध्ये माणसांची सुरक्षा, प्रवाशांची सुरक्षा आणि भाषेची सक्ती ह्याच्यामध्ये काही द्वैत नाही आहे आणि त्या प्रकारचं द्वैत काही उच्च न्यायालयानं गृहीत धरलं आहे असं मला वाटत नाही। काल न्यायमूर्ती अभय ओक आणि अनघा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठानं या संबंधातला निर्णय दिला आणि तो देत असताना त्यांनी मोटार वाहन अधिनियमाच्या ज्याचा आधार घेऊन दिवाकर रावते यांनी परिवहन मंत्री म्हणून ते परिपत्रक काढलं, त्या परिपत्रकाला तो आधार पुरेसा नाही
आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियमाचा आधार घेत असताना महाराष्ट्र सरकारनं जे म्हटलं होतं की आम्ही हे लोकहितासाठी करतो, तर तो आधार न्यायालयाला पुरेसा वाटलेला नाही, म्हणून न्यायालयानं ते म्हणणं बाजूला ठेवलं आहे. याचा अर्थ काल ते खुल्या न्यायालयामध्ये ते निकालपत्र डिक्टेट केलं गेलेलं आहे. आणखी 8 दिवसांनी पूर्ण निकालपत्र आपल्या समोर येईल. परंतु साधारणपणे अमराठी प्रसारमाध्यमांची भूमिका जर तुम्ही पाहिलीत तर ती कोणत्याही प्रकारच्या मराठीचा नुसता आग्रह, सक्ती हा शब्दच सोडून द्या, नुसता मराठीचा आग्रह जरी धरला तरी त्याच्यामध्ये काहीतरी संकुचितपणाचा वास त्यांना यायला लागतो आणि म्हणून त्याच्यावर ताबडतोबीनं टीका व्हायला लागते. आजची वर्तमानपत्र जरी तुम्ही पाहिलीत तरी न्यायालयाच्या निर्णयाने एक 5-25 पट आनंद प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींना झाल्याचं तुम्हाला दिसतं. मला असं वाटतं की यातल्या काही गोष्टींकडे आपण पाहिलं पाहिजे की जन्माने मराठी असलेल्या माणसांना रिक्षाचे परवाने द्यावेत असं ते परिपत्रक म्हणत नाही. मराठीचं तुम्हाला काम चलाऊ ज्ञान असलं पाहिजे, बोलता लिहिता वाचता आलं पाहिजे असं ते परिपत्रक म्हणतं. हे न्यायमूर्तींचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही फक्त परिपत्रक काढून थांबू नका, तुम्हाला एक विशिष्ट कायदा करण्याची गरज आहे आणि त्या प्रकारचा कायदा करण्यासाठी आता दिवाकर रावतेंना विधिमंडळाच्या पुढे जावं लागेल आणि मग ही जबाबदारी फक्त दिवाकर रावते आणि परिवहन खात्याची राहणार नाही, ती संपूर्ण महाराष्ट्रातल्या विधिमंडळाची आणि तिथल्या मराठी माणसांची असणार आहे. पण लिहिता बोलता आणि वाचता न येणं मराठी, याच्यामध्ये अमराठी माणसांना सुद्धा अभिमानास्पद काय आहे? म्हणजे आता तुमच्या या स्टुडिओमध्ये ज्या गृहस्थांनी मला आणलं ते 44 वर्ष मुंबई शहरामध्ये राहतात, पण त्यांना मराठी बोलता येत नाही. या प्रकारची सोय, या प्रकारचे लाड देशाच्या इतर कोणत्या राज्यामध्ये होतील तुम्ही मला सांगा? म्हणजे इतर राज्यांमध्ये भाषेची सक्ती जेव्हा होते, तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये असेल, बंगालमध्ये असेल, तेव्हा कोणीही त्याला संकुचितपणाचा वास देताना दिसत नाही. पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये या प्रकारचा आग्रह धरला की लोकांची पंचायत होते. मला असं वाटतं की याचा घोळ असा आहे की आपण म्हणजे हे परिपत्रक काढताना सुद्धा शासनाच्या एका विभागानं जो शिवसेनेकडे होता त्याने ते परिपत्रक काढलं आणि त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं किंवा राज्याच्या विधिमंडळाचं किंवा राज्याच्या मंत्रिमंडळाचं काही एक म्हणणं असेल तर त्यांनी रावतेनं असं सांगायला पाहिजे होतं की तुम्ही हे परिपत्रक नका काढू, आपण कायदाच करू आणि कायदा घेऊन जनतेच्या पुढे जाऊ, कायदा घेऊन या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाऊ. मला असं वाटतं की त्यामुळे एका अर्थानं मराठीचा आग्रह धरणारी माणसं तोंडघशी पडावीत अशा प्रकारची रचना असल्यामुळे मराठी माणूस अधिकाधिक बदनाम करण्याकडे कल होतोय असं मला दिसतं. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जे आग्रह धरतायत ते तोंडघशी पडावीत अशी रचना सध्याच्या काळामध्ये राज्यात आहे असं दीपक पवार म्हणतायत. प्रफुल्ल म्हात्रे आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल म्हात्रे, तुमची नेमकी काय भूमिका आहे? उच्च न्यायालयाने तर आता निर्णय दिलेला आहे, परिपत्रक जे परिवहन विभागाने काढलेलं होतं ते रद्दबातल ठरवलेलं आहे. मुळात शिवसेनेनं या संदर्भातली घाई केली असं वाटतं का? नाही, हे जे परिपत्रक आहे आमच्या हातामध्ये तो विभाग असल्या कारणाने आम्ही एक मराठी माणसाला रोजगार मिळावा या उद्देशाने हा काढलेला परिपत्रक आहे. परंतु कोर्टाने सुद्धा त्याच्यावर काय एवढं मोठं असं आक्षेप घेतलेलं नाही. त्यांनी असं सांगितलेलं की जन्मजात महाराष्ट्रामध्ये जो जन्माला आहे त्याला मराठी हे परिवहन हे आहे आपलं परवाना तो त्याला द्यायला पाहिजे. त्याचबरोबर इतर अन्य भाषिक जे आहे ते अन्य राज्यातले असतील त्यांना मराठी भाषा यायला पाहिजे ही अट आहे आणि हे असायला पाहिजे. कारण आता दीपक पवार साहेबांनी जे सांगितलं की अन्य ठिकाणी तुम्ही आपण कर्नाटकामध्ये जा, आपण अन्य राज्यामध्ये जा, तिथे त्यांची भाषा बोलल्याशिवाय तुम्हाला रिक्षामध्ये प्रवेशच मिळत नाही किंवा त्या ठिकाणी ते घेऊन जात नाही. तर इथे सुरक्षेचा प्रश्न असा आहे की परप्रांतीय जर रिक्षाचालक असेल तर तिथे एखादी महिला त्या रिक्षामध्ये बसतेवेळी विचार करते. समजा एखादा परप्रांतीय रिक्षाचालक जो आहे त्याने अंधाराचा आधार घेऊन जर दुसरीकडे कुठे घेऊन गेला किंवा त्या मुलीला बाईला जर किडनॅप केली तर त्याची तिला भीती वाटत आहे. परंतु जर महाराष्ट्रीयन आणि मराठी बोलणारा जर युवक असेल तर त्याची एक अपुलकी वाटते त्याला की बाबा हा आपल्याच इथला आहे आणि अनेक वर्ष आपल्याकडे राहणार आहे, त्याला मराठी भाषा येते, म्हणून ती सक्ती आज केलेली आहे. मुळात सुरक्षेचा मुद्दा आणि भाषा याची सांगड कशी काय घालता येईल? म्हणजे आपण कसं काय हे म्हणू शकतो की परप्रांतीय आहे म्हणून त्याच्यावरती विश्वास आपण ठेवू नये? नाही, मुद्दा असा आहे की तो मराठी भाषा त्याला येत आहे म्हटल्यानंतर अनेक वर्ष हा इथे राहतो आणि त्याला संपूर्ण आपला महाराष्ट्र माहिती आहे, आपण जिथे सांगू तिथे तो आपल्याला घेऊन जाईल, हा एक विश्वास निर्माण होतो त्याच्यातून. प्रमोद घोडेंकडे मला जायचं आहे. प्रमोद घोडे, तुम्ही कार्याध्यक्षात मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे, काय तुमची भूमिका आहे? एकूणच आता उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे की मराठी भाषेची सक्ती अशी करताना येणार, त्यासाठी तुम्हाला कायदा करायला लागेल, फक्त परिपत्रक काढून चालणार नाही, कसं पाहता तुम्ही या निर्णयाकडे?
उच्च न्यायालयाने सरकारला चपराक द्यायचं काम केलेलं आहे. हीच गोष्ट सातत्याने सरकारला सांगायचं काम आम्ही केलं होतं. कायदा अगोदर कळला पाहिजे. नियमानुसार ज्याच्याकडे लायसन आहे, बॅच आहे, त्याला परवाने द्यायचं काम व्हायला पाहिजे. कायदा न बनवता मनमानीपणे हुकुमशाही पद्धतीने कायदे बनवायचे आणि ऑर्डर काढायच्या की मराठीची सक्ती केली पाहिजे. शेवटी आज त्याचा निर्णय झाला. मुंबई ऑटोच्या टॅक्सीमध्ये तमाम रिक्षा चालक या शासन म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतायत. कायदे बनले पाहिजेत या मताचे आम्ही आहोत. त्याच्याबरोबर दुसरा जो कायदा त्यांनी सांगितला सुरक्षेच्या बाबतीत, त्याचंही ऑटो रिक्षा चालक आणि संघटना स्वागतच करणार आहे. परंतु हुकुमशाही पद्धतीने काही करायचं याला मोठी चपराक आज बसलेली आहे. हुकुमशाही पद्धतीने काही करता येणार नाही, त्याला चपराक बसलेली असं तुम्ही प्रमोद घोणे म्हणतात. के तिवारी, मला तुम्ही सांगा तुमची काय भूमिका आहे, तुम्ही कसं पाहता त्या निर्णयाकडे? ये जो ये डिसीजन हुआ है सरकार की विफलता है और सरकार के पास पूरा इसका अध्ययन ही नहीं था. जबकि 1,05,000 रिक्शा परमिट है और चलाने वाले लगभग 2 से 2.5 लाख लोग हैं. तो जिनके पास बैच है उनको मराठी ना आए चलेगा, लेकिन परमिट लेने के लिए सिर्फ मराठी आए तो जो ड्राइवर चलाते गाड़ी उनको भी मराठी आना चाहिए. ये सब जैसे कि अभी हमारे एक मित्र बोल रहे थे सेना के, जैसे बार बार मराठियों को बेवकूफ बना रहे हैं, वैसे इस बार भी मराठी परमिट के नाम पे, मराठी भाषा के नाम पे उनको एक बार और बेवकूफ बनाया गया है. और सरकार ने उनको जो उनका रास्ता दिखाया, उनको रास्ता दिखाया कि इस तरह से पहले जो कानून है, मराठी भाषा रिक्शा चलाने वाले को कोई तकलीफ नहीं है, पैसेंजर को कोई तकलीफ नहीं है, प्रवासी को कोई तकलीफ नहीं है. और जिस तरह से पूरा रिक्शा टैक्सी वाले सेवा कर रहे हैं लोगों की, तो एक मराठी भाषा के नाम पे उनको फेल करना नाजायज था. और सरकार ने, माननीय उच्च न्यायालय ने दिखा दिया कि ये उचित नहीं है. ठीक आहे, तिवारी तुमची भूमिका पोहोचली. मला प्रशांत सानेंकडे जायचं. प्रशांत साने, तुमची काय भूमिका आहे? उच्च न्यायालयाचा निर्णय तर आलेला आहे, तुम्हाला फक्त परिपत्रक काढून सक्ती करता येणार नाही, तुम्हाला मुळात कायद्यामध्ये दुरुस्ती करायला लागेल, तसा कायदा आणायला लागेल आणि मग काही गोष्टींवरती तुम्हाला काम करायला लागेल. कसं पाहता तुम्ही त्याच्याकडे? आता जसे आता आमचे मित्र म्हणाले की मराठी भाषेची जी सक्ती झाली पाहिजे होती आणि न्यायालयाने ज्या पद्धतीने निकाल दिला, शासनाने योग्य पद्धतीने जर आपली बाजू मांडली असती तर हा विषय निर्माण झाला नसता. कारण परमिट देताना कुठला असा कायदाच नाही आहे की परमिट देताना मराठीची भाषा येणं हे सक्तीचं करता येणारच नाही. कारण सार्वजनिक बिल्ला ज्यावेळेला आपण प्राप्त करतो त्यावेळेला सगळे पुरावे सादर करावे लागतात. त्याच्यामध्ये डोमेसाईल आहे, पोलीस व्हेरिफिकेशन आहे, अशा अनेक त्रुटी ज्या गोष्टी आहेत ते सादर केल्यानंतर सार्वजनिक बिल्ला दिला जातो. त्याच्यामध्ये मराठी येणं सक्तीचं आहे, फक्त मराठी धातुरमातुर भाषा आली पाहिजे अशी सार्वजनिक बिल्ला देताना या कायद्यामध्ये तरतूद आहे. आता राहिला प्रश्न बॅच जी प्रक्रिया जी आहे, बॅचची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टीच्या त्रुटी आहेत. आता मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. हे जे परवाने आहेत हे जे 2014ला हे परवाने दिले गेलेत, जरा ह्याच्यावर फोकस केलं तर बरं वाटेल. बोला तुम्ही. ते हा 97ला 10वीची परीक्षा इलाहाबादला देतो आणि त्याच्यानंतर 97ला 10वीची परीक्षा देतो, 2002ला इथे सार्वजनिक बिल्ला मिळवतो. आता वास्तव्याचा दाखला असल्याशिवाय बॅच देता येत नाही. फक्त मुंबईमध्ये येऊन 5 वर्ष झाली, या 5 वर्षामध्ये ह्याला बिल्ला मिळाला कसा? आता बोर्ड सर्टिफिकेटवरनं सिद्ध होतं की ह्याचं वास्तव्य पुन्हा इलाहाबादमध्ये होतं. मग या मुंबई शहरामध्ये येतो आणि त्याला सार्वजनिक बिल्ला मिळतो आणि 2014मध्ये तो परवानाधारक बनतो. तर अशा पद्धतीने जे त्याचं वास्तव्यच या मुंबई शहरामध्ये नाही आहे
मुंबईशी त्याचं काही घेणं देणं नाही. हे स्वयंबेरोजगार भूमिपुत्रांसाठी आहे, जो सार्वजनिक बिल्ला दिला जातो. अशा पद्धतीने जे परवाने दिले गेलेत 85% परवाने हे परप्रांतीयांच्याकडे गेलेले आहेत. तर ह्याच्यावर खरा परिवहन आयुक्तांनी ह्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. पण ज्या पद्धतीने गेले आणि ती चपराक बसली ती पडणारच होती. ते काय चुकीचं नव्हतं आणि ते होणारच होतं आणि ते झालं. कायद्याला न धरता कायदा न बनवता ते जाणं अति घाई संकटात नाही, ही परिस्थिती शासनाची झाली. साने, तुमचा मुद्दा पासून मला तिवारींकडे परत जायचं. तिवारी, जसं आता सानेंनी ज्या मुद्द्याकडे खरं म्हणजे लक्ष वेधलेलं आहे की जवळजवळ 85% परवाने हे परप्रांतीय रिक्षा चालकांकडे आहेत, रिक्षा मालकांकडे आहेत. याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे? कारण जो माणूस महाराष्ट्रामध्ये राहत नाही, मुंबईमध्ये राहत नाही, तो डायरेक्ट परवाना मिळवतो आणि तो इथे काहीतरी करतो. पण मुळात जे इथले लोक आहेत त्यांचं काय, हा मुद्दा आहे. म्हणजे भूमिपुत्रांचा हा विषय आहे. कसं पाहतो तुम्ही याच्याकडे? इसमें मुद्दा ऐसा है कि जब फॉर्म भराया जाता है उस टाइम में जो एप्लीकेशन करता ऑनलाइन, ये लॉटरी पद्धति से परमिट बांटा जाता है. तो हमारे जो मराठी लोगों के शुभचिंतक हैं, वो लोग उस टाइम में उनको नहीं बताते कि फॉर्म भरा जाए. अगर वो लोग भी ऑनलाइन फॉर्म भरेंगे तो उनको भी परमिट मिलेगा. अभी ऐसा तो कुछ नहीं है कि डायरेक्ट परमिट दिया जा रहा है. परमिट तो लॉटरी सिस्टम से दिया जा रहा है. उसमें जो विजेता होते हैं उनको दिया जाता है. और सरकार की पूरी विफलता रही इस परमिट बांटने में. जो बहुत सारी चीज जैसे हमारे मित्र दिखा रहे थे, ऐसे बहुत सारे लोग धांधली के माध्यम से, ऐसे तो पर प्रांतीय तो लेगा, उत्तर भारतीय तो लेगा, कई आतंकवादी भी ले सकता है जिस तरह से परमिट बांटा गया है. तो ये जो पूरा सिस्टम है परमिट बांटने से लेकर के और परमिट के जो पेपर्स है चेक करने तक, ऐसे आरटीओ में लोग बैठे हैं की किसी को भी परमिट दे रहे हैं. कोणाला पण परमिट मिळतं असं तुमचा मुद्दा आहे. तिवारी, सानेंकडे मला परत जायचं. साने, तुम्ही आता बोट वरती करत होता, काय नेमकं आहे त्यातलं? नेमका विषय असा आहे की ज्या वेळेला हे परवाने दिले गेले त्यावेळेला एक शपथपत्र त्यांच्याकडनं घेतलं गेलं. आणि हा विषय तर थांबून मी बोलतो. जसं बॅज मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला सांगतो. हे आत्ताच दिलेले बॅज आहेत. पोलीस व्हेरिफिकेशन मेघवाडी पोलीस स्टेशनने दिले संजय गोस्वामी करून. त्याचा 7 वर्ष तो त्या पत्त्यावर राहतो असं पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यांनी हा वास्तव्याचा दाखला दिलेला आहे, ओल्ड कस्टममधनं घेतलेला आहे. ह्या ओल्ड कस्टममध्ये त्याच्यामध्ये कुठलाही जोगेश्वरी अंधेरी पिनकोड नंबरचा उल्लेख नाही आहे. मुंबई शहर उपनगरामध्ये राहणारा माणूस हा अंधेरी तहसीलदारकडनं दाखला न घेता हा मुंबई सिटीमध्ये ऑनलाईन भरून घेतो. आणि हे पैसे अशा पद्धतीने हे दाखले मिळवले जातात आणि ह्या दाखल्यावर त्यांना सार्वजनिक बिल्ला मिळतो. मग अशा पद्धतीने त्यांना मराठीची चाचणी न घेता, काय तर कायद्यामध्ये बॅच देताना मराठीची परीक्षा घेणे सक्तीच असताना तर ती परीक्षा घेतली जात नाही. हे जेव्हा परिवहन मंत्री आपले दिवाकर रावते साहेबांना हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी ती सक्ती केली की मराठी बोलता आलंच पाहिजे. तेव्हा कारण त्यावेळेला परिवहन आयुक्तांनी या परिवहन खात्याने ही गोष्ट मला असं वाटतं की रावते साहेबांकडनं लपवली किंवा त्यांना मिसगाईड केलं गेलं असं मला वाटतं. की आज पण त्यांचं तेच म्हणणं आहे की मराठीची ही सक्ती राहणारच. त्याच्यासाठी मला कायदा बनवावा लागला तरी चालेल. मी त्यांचं अभिनंदन करतो एक मराठी असल्या नात्याने. आणि हे झालंच पाहिजे कारण ह्यामुळे आमच्या आया बहिणीचं जीवन धोक्यात निर्माण झालेलं आहे. ज्या माणसाचं मुंबईशी काही घेणं देणं नाही, त्याचं इथे वास्तव्य नाही, मग अशा माणसाच्या रिक्षामध्ये आमच्या आया बहिणी बसणार तर प्रवास कसा काय करणार? दीपक पवार, जसं आता प्रशांत साने सांगतायत काही मुद्द्यांवरती त्यांनी लक्ष वेधलंय, त्यांची कागदपत्रे ते सांगतायत, उदाहरणं देत आहेत, संदर्भ देत आहेत. मुळात मुद्दा हा आहे की या ठिकाणी मुंबईमध्ये नोकरीसाठी, व्यवसायासाठी, पोटापाण्यासाठी म्हणून जो येणारा व्यक्ती आहे त्याला त्याचं व्यवसाय स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि ते करत असताना मराठी भाषेचा आग्रह आणि दुराग्रह याच्यामध्ये कुठेतरी मला वाटतं गल्लत होते. कसं पाहता तुमच्याकडे? हे बघा, व्यवसाय स्वातंत्र्य असलं पाहिजे हे मला मान्य आहे. पण व्यवसाय स्वातंत्र्य याचा अर्थ भूमिपुत्रांच्या उरावर बसण्याचं स्वातंत्र्य असं नाही. आता मराठीची सक्ती काय योग्य आहे याचा के तिवारी हाच उत्तम पुरावा आहे. मराठी वृत्तवाहिनीवर इथला निवेदक मराठीमधनं बोलत असताना या गृहस्थांना एक वाक्य मराठीतनं बोलता येत नाही. किती वर्ष ते मुंबईमध्ये राहत आहेत विचारा त्यांना.
का त्यांना मराठीमधनं एक वाक्य बोलता येऊ नये आणि याची लाज का वाटू नये त्यांना? देशातल्या इतर कोणत्या राज्यामध्ये लोक हे टॉलरेट करतील? हीच चर्चा एखाद्या हिंदी चॅनलवर असेल आणि एखादा मराठी माणूस आपली भूमिका मराठीमधनं मांडणार असेल तर किती मराठी मंडळी, हिंदी मंडळी हे सहन करतील? यांचा प्रॉब्लेम असा आहे की ह्यांची संघटित माफिया शक्ती आहे उत्तर भारतीय मंडळींची, आणि ही उत्तर भारतीय मंडळींची माफिया शक्ती आहे. यातनं यांनी रामदास आठवलेंच्या काळापासून हे बॅचेस, पैसे घालून बॅचेस गोळा केलेले आहेत. मराठी माणसंच विकली गेलेली आहेत. मराठी माणसं विकली जाऊन त्यांनी ह्यांना बॅचेस दिलेत आणि त्याच्यामुळे आता हे मुजोर झालेले जे लोक आहेत ते आता ह्यांनी दिलेल्या पुराव्यानुसार 2-2, 5-5 वर्ष राहणारे लोक, म्हणजे मराठी माणसं रिक्षा चालवताना मुजोरी करत नाहीत असं माझं म्हणणं नाही, पण हे मुजोर पण आहेत आणि हे मुजोर पण आहेत आणि हे अज्ञ पण आहे. म्हणजे ह्यांना रस्त्याची माहिती नाही, ह्यांना एरियाची माहिती नाही, आणि ह्यांना माज असा आहे की हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा आहे म्हणून ती मराठी लोकांना पण आली पाहिजे. ह्यांना कुठल्या गाढवानं सांगितलं हिंदी ही राष्ट्रभाषा आहे मला माहीत नाही. हिंदी ही फक्त उत्तर भारतीय पट्ट्यातल्या लोकांची भाषा आहे आणि इथल्या लोकांच्या रस्त्यावरच्या संवादाची भाषा आहे. यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी शिकलं पाहिजे आणि अजिबात गुरमी न करता शिकलं पाहिजे. तुम्ही वेळ घ्या, तुम्ही विद्यापीठांना सांगा, तुम्ही इतर यंत्रणांना सांगा, त्यांच्या युनियननी कामं केली पाहिजेत आणि त्यांच्या युनियननी, मगाशी एक गृहस्थ म्हणाले की ही हुकुमशाही आहे, दिवाकर रावतेंची ही हुकुमशाही असेल पण अत्यंतिक बेबंदशाहीपेक्षा तात्पुरती केलेली हुकुमशाही परवडली, कारण 30 वर्ष उत्तर भारतीयांचीच हुकुमशाही रिक्षा आणि टॅक्सीच्या जगात चाललेली आहे. याच मुद्द्यावरती मला खरं तिवारींकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी मला प्रमोद घोणेंकडे गेलं पाहिजे, कारण प्रमोद घोणे तुमची सुद्धा भूमिका ही वेगळी होती. मराठी भाषेची सक्ती करू नये असं म्हणणं तुमच्या खरं म्हणजे युनियनचं होतं, तशी मागणी पण तुम्ही केलेली होती. कसं पाहतात? कारण दीपक पवारांनी काही मूलभूत मुद्द्यांना हात घातलेला आहे, काही आक्षेप घेतलेले. बोला घोणे, बोला. पहिल्यांदा दीपक पवारांनी सांगितलं, त्यात स्वतः कबूल केलं, सानेंनी कबूल केलं, परवाने वाटणं ही प्रक्रिया चालवणं. आज साने दाखवतायत जे परमिट वाटले गेलेत हे वाटणारी मंडळी कोण आहेत? हे सरकारी अधिकारी आहेत. ह्या मंडळींना कामाला लावलं की नाही लावलं यांनी? त्यांनी बघितलं की नाही बघितलं? आणि अक्षरशः दिलं कसं गेलं? ही यंत्रणा सरकारची यंत्रणा आहे. सरकारी यंत्रणा जर भ्रष्ट मार्गाने परवाने देत असतील तर मग जो प्रामाणिकपणे काम करायला तयार आहे त्या माणसाला अधिकार नाही त्या येण्याचा. दिलं कोणी? आणि दीपक पवार साहेब, तुमच्या माहिती सांगतो, तुम्ही आधी उच्चारलं म्हणून सांगतो, आपल्याच मराठी माणसांनी भ्रष्ट कारभार करायला बंद करा, मग सुधरेल सगळं. अहो, आधी तुमच्या युनियनला लोकांची नीट वागायला शिकवा. शरदरावांच्या नेतृत्वाखाली तुमची मुजोरी बंद करा. रावते साहेबांना सांगायचं काम केलेलं आहे की जर का जिथे जे करप्शन होत आहे, आज तुमच्या माहितीसाठी तुम्ही दुसरा मुद्दा घ्याल पुन्हा सुरक्षेचा, तेव्हा सगळं सांगेन मी तुम्हाला. काय परवाने देताना ज्या नियमाप्रमाणे लॉटरी सिस्टीम मध्ये परवाने मिळाले, त्यामुळे कुणाला मिळाले, काय मिळाले हा वाद आमचा नाहीच आहे. लॉटरी सुद्धा आम्ही तुमचे शशांकराव स्वतः म्हणतात की ज्याला 10 वर्ष झाले, त्याला 15 वर्ष झाले, त्याला व्याज द्यावे, ओरडावर मराठी माणसाला व्याज द्यावे, त्याचं वास्तव्य नसेल तरी चालेल. आमचा मुद्दा एकच आहे की जे नियमात आहे, कायद्यामध्ये आहे, कायदे करा, कायदेशीर मार्गाने सगळ्या गोष्टी करा, हुकुमशाही पद्धतीने करू नका, एवढीच आमच्या युनियनची मागणी होती. काही मागणी नव्हती. गोणे साहेब, आणि रास्त मागणी आमची होती. गोणे साहेब, लायसन घेताना एक मिनिट, घोणे तुमची भूमिका खरं म्हणजे पोहोचली की तुम्ही म्हणता की हुकुमशाही असता कामा नये, जे काही कायद्याच्या मार्गाने असेल ते केलं पाहिजे, लॉटरी सिस्टीमप्रमाणे हे सगळे बॅचेस किंवा परवाने दिले जातात, हे सगळं मान्य आहे. मुद्दा इतकाच आहे की भाषेचा आग्रह आणि मराठी, आपण महाराष्ट्रामध्ये जर राहतो, मराठी ही इथली जर भाषा आहे, तर अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त केली की तुम्हाला मराठी थोडंफार का होईना आलं पाहिजे. यात गैर काय आहे? बरोबर आहे. प्रमोद घोणे, बोला, मी तुम्हाला विचारलंय. आता बंद जरासं. प्रमोद घोणे, आवाज येतो ऐकू? मला वाटतं नेमका आवाज आला आवाज ऐकू आला? प्रमोद घोणे, माझा आवाज पोहोचतोय? आता सुरू. आता आला, बोला. हा, माझा मुद्दा इतकाच आहे, ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका मांडताय हे सगळं मान्य आहे, आपण एका बाजूला मान्य करू, पण मुद्दा इतकाच आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, इथली आपली मराठी भाषा आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी बोलता किमान आलं पाहिजे अशी जर अपेक्षा कोणी व्यक्त करत असेल तर त्यात गैर काय?
अगदी बरोबर विचारलं तुम्ही, अगदी बरोबर विचारलं. आज मुंबईमध्ये तुम्ही रिक्षामध्ये फिरा, जेव्हा जाल तर त्याच्याशी काय संबंध येतो त्याचा, रिक्षावाल्याचा आणि प्रवाशांचा? प्रवासी एवढंच बोलतो, मला सांताक्रूजला जायचंय, बरोबर, सांताक्रूजला जायचंय, मराठीत बोलू दे त्यांनी. तो सांताक्रूजला नेल, मला ह्या रोडला जायचंय, त्या रोडला तो नेल. तिथे उतरल्यानंतर पैसे बघेल पॅसेंजर, पैसे दिले आणि निघून जाईल. ह्याच्यापेक्षा त्याचं मराठी बोलणं, त्याचा काय व्यवहार होणार आहे त्याच्याबरोबर, त्याचे काय धंदा त्याचा चालू करायचा आहे. फक्त त्याला समजतंय की मला कुठे विचारतोय सांताक्रूज, मला सांताक्रूज. आणि 100% तुम्हाला सांगतो की रिक्षावाला तेवढा फक्त समजला पाहिजे तो काय बोलतोय, त्याच्याबरोबर मराठी आलीच पाहिजे. ही सक्ती जी होती ना, समजला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मराठी प्रवासी काय मुद्दा बोलतो तोच हे आहे, ज्ञान रिक्षावाल्याला असलं पाहिजे. समजत नाही, हा मुद्दा आहे. मराठी समजलं पाहिजे, गोणे साहेब, त्याला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं तुम्ही पाहिजे. पण त्याला मराठी आहात, परीक्षेमध्ये तुम्ही काय मराठी केलं आहात. वाचायला लावलंय साहेब. तुमचा प्रमोद बोलता घोडे येईल. तुमचा मुद्दा पोहोचला. प्रमोद घोडे तुमचा मुद्दा पोहोचला. मला प्रफुल्ल म्हात्रेंकडे येऊ द्या. त्याला समजलं पाहिजे. आणि प्रमोद घोडे तुमचा मुद्दा पोहोचला. तुमचा मुद्दा पोहोचला. मला प्रफुल्ल म्हात्रेंकडे जायचं. प्रफुल्ल म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे तुम्ही बोला. याच्यामध्ये या पद्धतीने घोडे मांडणी करू पाहतायत की रिक्षा चालक जो असेल त्याला मराठी समजलं म्हणजे झालं. म्हणजे त्यांनी पत्ता सांगितला, त्याला तो समजला आणि त्यांनी त्या पत्त्यावरती पोहोचवलं, एवढं समजलं म्हणजे झालं, अशी भूमिका ते मांडतायत. पण ते मांडत असताना त्यांनी काही मुद्दे खरं म्हणजे उपस्थित केलेत. त्याच्यावरती प्रफुल्ल म्हात्रे तुम्ही बोला. प्रश्न असा आहे की रिक्षाचा ड्रायव्हर जो आहे त्याला आपण सांगितलं की तू मला ऐरोलीला घेऊन चल, परंतु त्याला ऐरोली हे एक शब्दच कळले नाही, तर तो दुसऱ्या ठिकाणी जर घेऊन गेला तर तो कसं काय होणार, त्याचा वेळ वाया जाणार, त्याच्यामध्ये मीटर जास्त पडणार. हे मुद्दे आहेत. आणि त्याच्यासाठी हुकुमशाही न करता लोकांना एक रोजगाराच्या दृष्टीने दिवाकर रावते साहेबांनी अनेक वर्ष परमिट बंद होते ते चालू करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यावर एवढा मोठा आक्षेप घेण्याची गरज नाही. उलट पक्षी मी तिवारींकडे जाऊ इच्छितो की तिवारींनी सांगितलं की गुंड लोकसुद्धा याच्यामध्ये परवाने घेतील आणि जर रिक्षा चालवतील तर सुरक्षेचा किती मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि असे अनेक प्रकार रिक्षामध्ये झालेले आहेत. रिक्षाचे जे सहचालक आहेत आणि रिक्षा ड्रायव्हर आहेत, ह्या लोकांनी काही महिलांवर मुलींवर बलात्कार केलेले आहेत. आणि म्हणून हा मुद्दा घेऊ नये आपण. तीच माझं पण तेच म्हणणं आहे की मराठी हा विषय आहे, ती खरी गोष्ट आहे आणि मराठी आलंच पाहिजे. पण प्रमोद घोणे जे बोलतायत मला नवल वाटतंय, ते मराठी असून पण त्यांचे बोलते त्यांनी कोणी त्यांच्या युनियनचे असतील. आता एक राजकुमार साव करून आहे, हे राजकुमार साऊ यांनी जे लायसन आपलं बनवलं आहे, कामगार हॉस्पिटलच्या जे डीन आहेत, कांदिवलीला कामगार हॉस्पिटल आहे त्याचे डीन, त्यांच्या लाईटच्या बिलावर त्यांनी हे लायसन बनवलं आपलं. आता त्याच्यानंतर TR लायसन झालं, मग ब्याजसाठी असे खोटे दस्तावेज सादर केले, कोणाचं एक एफिडेव्हिट लावलं. पूर्वी पोलीस व्हेरिफिकेशन तिथेच भेटत होतं. ज्या वेळेला आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला तेव्हापासून हा प्रकार बंद झाला तिथे. अशा पद्धतीने ब्याज मिळवले. आणि प्रमोद घोणे, तुम्ही ह्याला समर्थन करता का या अशा डॉक्युमेंटला? आता त्याच पद्धतीने त्यात ते 94 आहे हा प्रकार जवळजवळ नाहीतरी 90च्या दशकापासून हा चालू आहे. प्रमोद घोणे मान्य करतील, हेच आहे ना, हे मान्य करतील, हे मान्य करावंच लागेल तुम्हाला. हे सांगणंच चुकीचं सांगतायत ते. डॉक्युमेंट समोर समोर आहे. प्रमोद घोणे साने या ठिकाणी येताना मुळात ते डॉक्युमेंट्स कागदपत्रांच्या आधारे ते मांडणी करतायत. त्याच्यावर तुम्ही बोला. त्यांच्यावर काय कारवाई नागरिक सदन आहे, हे परिवहन आयुक्तांचा नागरिक सदन आहे परिवहन, आणि त्याच्यामध्ये कायदा म्हणतो. हे काय झालंय की राजापेक्षा राजनिष्ठ जमात असते, साने साहेब, तसे ते उत्तर भारतीयांपेक्षा अधिक उत्तर भारतीय आहे. आता विषय असा झालाय साहेब, परिवहन मंत्र्याकडे जाऊन या सगळ्या फायली दाखवा आणि त्यांना सांगा यांच्यावर कारवाई करा. दाखवणार याबद्दल वादच नाहीये. त्याचा पाठपुरावा पुन्हा चालू आहे. परिवहन मंत्र्यांना आमचा पूर्ण पाठपुरावा. या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अहो तुम्ही आता तुमच्या शशांकराव वेगळंच बोलतात. आता 2 वर्ष झाली त्या परमिटला शशांकराव जे अध्यक्ष ते वेगळंच बोलतात की ते भूमिपुत्रांना सोडून ते भैया लोकांना परवाने द्या, कधी दाखवणार तुम्ही? त्याला परवाने द्या, 10 वर्ष 15 वर्ष लायसन बघून त्यांना ब्याज द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हा कायदा जो बनवलेला आहे त्याला टाकून द्या. आणि तुम्ही सांगा फक्त आपला चॅनलवर. नाही, तुम्ही हे सांगू इच्छित आहात की बाहेरच्या माणसाने
मराठी अजिबात शिकायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये. ते जे लावतील नियम त्यांना जी भाषा येईल ती भाषा ते करतील. हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे. प्रफुल्ल म्हात्रे, साने आणि डोळे आपने जो परमिट इस तरह से दिलाया उसका भी रिकॉर्ड हमारे पास है. अच्छी बात है ना. आप खुद एक आरटीओ एजेंट हो, लोकांकडे रेकॉर्ड यूनियन असेल ना लीडर तिवारी. हो, आपने भी ऐसा बहुत काम किया है जो दिखा रहे हो. हाँ ना, ठीक है ना, तो दिखाओ ना. महाराष्ट्र आहे, निर्माण आहे, सेना वांतू सेना आमच्याकडे के नाम आहे. से हमने अगर कुछ किया है, अरे जो भी दिखाने परवा का निकाले हैं अभी तो बताओ. यहाँ पर हम तो दिखाना तैयार क्या? है. तो आपने आपके लिए जो कानून है, परमिट दिलाया कंप्लेंट है, कर आप सकते एक हो, आप एजेंट हो. कोर्ट में जा सकते हो. आप तो कायदों को उल्लंघन करेंगे इस तरह से बहुत और परमिट, ऑल कस्टम का उसका भी रिकॉर्ड हमारे पास है. अच्छी बात है ना. तिवारी जी, याच आप ज्यादा मुद्द्यावरती- घुस होने की भारती जरूरत कोई नाही है. प्रफुल्ल म्हात्रे आणि साने मी तुम्हाला थांबवतो. याच मुद्द्यावरती तिवारींना आपण बोलतो करूया. आणखीन पण कारण काय कसं की रिक्षाचा विषय हा फक्त इतका सीमित नाही आहे. त्यामध्ये मुळात जे लूपहोल्स यंत्रणेमधले आहेत, ज्या त्रुटी आहेत, ज्या उणीवा आहेत, त्याच्यावरती सुद्धा खरं म्हणजे आपण या निमित्ताने बोट ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहेच आहे. भाषा सक्ती करावी की न करावी हाही मुद्दा आहे. पण त्याच वेळेला यंत्रणेमधले जे ज्या कमतरता आहेत, त्रुटी आहेत, उणीवा आहेत, त्याचा सुद्धा विचार गांभीर्यानं करण्याची खरं म्हणजे वेळ आहे. या संपूर्ण मुद्द्यांवरती आपल्याला आणखीन पण बोलायचं. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा जी करतो आहे ती रिक्षा परवान्यांच्या निमित्ताने मराठी भाषेची सक्ती महत्त्वाची की प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची, हा खरं म्हणजे विषय आहे. त्याला निमित्त आहे उच्च न्यायालयानं काल दिलेला निर्णय. याच्यामध्ये परिपत्रक जे राज्य सरकारने काढलं होतं, परिवहन विभागाने काढलं होतं, त्या विभागाचे जे मंत्री आहेत दिवाकर रावते, त्यांनी ते परिपत्रक काढलं होतं. ते 1 नोव्हेंबर 2016 रोजी काढलेलं परिपत्रक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की रिक्षा परवाना जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मराठी भाषा यायला हवी. मराठी वाचता आलं पाहिजे, मराठी लिहिता आलं पाहिजे, मराठी समजलं पाहिजे. ही त्यामध्ये त्या परिपत्रकाच्या माध्यमातून जी अट घातलेली होती ती अट होती. त्याला काही संघटनांनी आक्षेप घेतला आणि तो आक्षेप विचारात घेऊन काल जी याचिका सुनावणीसाठी खंडपीठासमोर आलेली होती त्यावेळेला अशी सक्ती डायरेक्ट परिपत्रक काढून करता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला कायदा करायला लागेल असं उच्च न्यायालयानं सुनावलेलं आहे. याच मुद्द्यावरती खरं म्हणजे आपण बोलतो. आणि ते बोलत असताना पहिल्या सेगमेंटमध्ये, पहिल्या सत्रामध्ये जे काही मुद्दे उपस्थित झाले त्यातला एक मुद्दा जो महत्त्वाचा मला असं वाटतं, सुरक्षेचा मुद्दा तर आहेच आहे, पण मुळात या यंत्रणेतले जे लूप होल्स आहेत, त्यातल्या ज्या उणीवा आहेत त्यासुद्धा कुठेतरी यामध्ये प्रकर्षाने आलेले आहेत. प्रफुल्ल म्हात्रे, मला तुम्ही सांगा की एकूणच परवाने जेव्हा दिले जातात त्या परवान्यांची एक विशिष्ट पद्धत असते देण्याची, ती पद्धत मुळात फॉलो केली जात नाही, ती व्यवस्थितपणे पाळली जात नाही. त्यामध्ये काही ना काही वेगळ्या पद्धतीचे मार्ग अवलंबले जातात आणि त्यामुळे या सगळ्या उणीवा, या सगळ्या त्रुटी राहतात. याच्याकडे लक्ष द्यायच्याऐवजी तुमच्या परिवहन मंत्र्यांनी डायरेक्ट परिपत्रक काढलं, हे मला वाटतं कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय. काय तुमचं म्हणणं आहे? नाही, कसं आहे की अनेक वर्षापासून ही चालत आलेली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या नुसार या नवीन काही नोकऱ्या अर्थी राहणारे जे लोक आहेत, उमेदवार आहेत, त्यांना रोजगार मिळावा, महिलांना रोजगार मिळावा, हाच प्रांजळ उद्देश ठेवून हा सर्क्युलर काढलेला आहे. आणि त्या सर्क्युलरमध्ये ज्या काय अटी आहेत किंवा त्याच्यामध्ये अधिक अभ्यास करणं गरजेचं होतं हे मला मान्य आहे. परंतु ही जी यंत्रणा आहे महाराष्ट्र शासनाची जे परवाने देण्याची, त्याच्यामध्ये जो मोठ्या प्रकारे जो भ्रष्टाचार आहे, तो भ्रष्टाचारामुळे हा प्रकार जो होतो त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तिथे आता हे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं जाईल आणि जो भ्रष्टाचार आहे तो निपटून काढला जाईल आणि तो शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तिथे वचक ठेवणार आहोत. परंतु हा मुद्दा उपस्थित झालेला आहे की आपण ज्या वेळेला दिल्लीला जातो, MP ला जातो, UP ला जातो,
त्यावेळेला आपण मराठीत बोलत नाही की आपल्याला विधान भवनमध्ये जायचं आहे, आपण तिथली भाषा बोलतो की मला अमुक ठिकाणी जायचं आहे आणि इथे जो रिक्षा चालवणार आहे त्यालाच फक्त मराठी येणं पाहिजे, अगदी थोडी मोडकी तोडकी का होईना पण मराठी यायला पाहिजे. हा काय मोठा अन्याय आहे का? आणि कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की ठीक आहे बाबा, हे करत असताना हे करायला हरकत नाही असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या कबुली दिलेली आहे. फक्त ते करत असताना कायद्याचं स्वरूप आणा आणि मगच करा. त्यामुळे एवढा मोठा उहापोह याच्यात करण्याची काही गरज नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी यायलाच पाहिजे ही महाराष्ट्राची भूमिका आहे आणि पक्षाची भूमिका आहे, मी आज इथे सांगत आहे. तिवारींकडे मला जायचं. तिवारी, जसं आता प्रफुल्ल म्हात्रे म्हणतात की मराठी यायला हवी. खरं म्हणजे तुम्ही जर इतकी वर्ष मुंबईमध्ये वास्तव्य करता आहात, मुंबईमध्ये राहता आहात, तर थोडंफार मराठी बोलायला तुम्हाला काय अडचण आहे? कारण तुम्ही जर दक्षिणेमध्ये गेला, तमिळनाडूसारख्या केरळसारख्या राज्यामध्ये गेला, तर तुम्हाला त्यांच्याच भाषेमध्ये बोलायला लागतं किंवा इंग्लिशमध्ये बोलायला लागतं. तिथे तुम्ही हिंदीमध्ये नाही बोलू शकत. हा त्या ठिकाणच्या भाषिक अस्मितेचाच असा विषय आहे. तसं इथे तुम्ही जर मराठीमध्ये बोललात तर काय चुकलं, काय गैर आहे त्यामध्ये? नहीं, मराठी भाषा का हम लोग आदर और सम्मान करते हैं. न बोलून मराठी भाषा आना चाहिए, ऐसा किसी ने रोका नहीं कि मराठी भाषा नहीं आना चाहिए. उत्तर भारतीयों को पढ़ना चाहिए, लेकिन जो ज्ञान होता है संपूर्ण ज्ञान उनको नहीं रहता है, इसलिए भाषा का बोलते नहीं है. तो उनको भाषा मराठी आती है, ऐसा नहीं कि नहीं आती, हमको भी आती है, पर क्या पूरी मराठी नहीं आती, इसलिए हम लोग थोड़ा कम बोलते हैं. बशर्ते है कि जहां पर आप देख रहे हैं कि सुरक्षा की भावना, सुरक्षा हिंदुस्तान के हर जगह से ज्यादा महाराष्ट्र मुंबई में रिक्शा टैक्सी वालों के तरफ से प्रवासी सुरक्षित है. अभी तक ऐसी आप देखते हैं कि कई शहरों में बहुत बड़ी बड़ी घटनाएं होती है, पर यहाँ पर ऐसी कोई घटना नहीं होती कि यहाँ का प्रवासी सुरक्षित है. दूसरी बात, तो वाढ बघायची का आपण लोकांनी? अभी आप देख रहे हैं कि ओला उबेर जो शर्त टैक्सी और आपण रिक्शा का वाढ के लिए बघायची है, काय? कोणाची अशी घटना घडेल याची वाढ बघायची आपण? जो शर्त टैक्सी और रिक्शा वालों के लिए है, आज वही शर्त ओला जे और उबेर की परवाने ज्यांनी टैक्सियों पर घेतले त्यांचं मुंबईमध्ये वास्तव्य नाही, त्यांचं राहण्याचं ठिकाण नाही. त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे, मग मी जो तुमच्याकडे दिवाकर रावते साहब हमारे मंत्री हैं, माननीय मंत्री, उन पर कानून नहीं ला रहे. सबसे पहले वही शर्तें ओला और उबेर पे लाइए जो बेलगाम हो रही है. ज्यादा से ज्यादा टैक्सियां ओला उबेर की आ रहे हैं, उनमें भी बहुत सारे शर्तें हैं. कानून को थोड़ा स्ट्रिक्ट बनाया जाए. रिक्षावाल्यांच्या मुजुरीमुळे हे सर्व निर्माण झालेले प्रश्न आहेत. ओला वगैरे मंत्री हैं, उनके तरफ से उनको पूरा छूट दे दिया गया है. नाही, मुळात मुद्दा तिवारी असा आहे. तिवारी तुमची भूमिका पोहोचली, फक्त मुद्दा इतकाच आहे. ज्या ओला उबेरचा तुम्ही उल्लेख करता आहात, तिवारी, तुम्ही ज्या ओला उबेरचा उल्लेख करतात, मी तर असं म्हणतो की उलट ओला उबेर सारख्या आणखीन पण ज्या खाजगी टॅक्सी किंवा रिक्षा सर्व्हिसेस आहेत त्या आल्या पाहिजेत. त्याशिवाय जी स्पर्धा आहे ती स्पर्धा वाढणार नाही आणि तुमची सेवा सुधारणार नाही. त्यामुळे ते यायला पाहिजेत. त्याच्यामध्ये सर आता नवीन ई रिक्षा म्हणून येते, बॅटरीवर चालणारे. तिवारी बोला. मैं उन सबका स्वागत करता हूं, लेकिन जो पद्धति से आ रहे, बेकायदे से आ रहे, उस पर हमारा आरोप है कि मंत्री महोदय को उस पर जो गलत ढंग से ओला उबेर की टैक्सियां आ रहे हैं, उनके पास भी गुमास्ता लाइसेंस होना चाहिए. वो सब कुछ नहीं है. उनको सिर्फ, मैं बोलता हूं कंपटीशन बढ़ेगा, सेवा अच्छी होगी, लोगों की सुविधा मिलेगी, उसका हमारा विरोध नहीं है, लेकिन बेकायदे से जो हो रहा है उस पर भी माननीय मंत्री जी का ध्यान जाना चाहिए. ठीक है, तिवारी मुद्दा पोहोचला, तुमचा मुद्दा पोहोचला. तिवारी तुमचा मुद्दा पोहोचला. डॉक्टर दीपक पवारांकडे जायचं. दीपक पवार, जसं आता तिवारी काही भूमिका मांडू पाहतायत, त्यांच्या पद्धतीने त्यांचं समर्थन त्या स्वतःच्या भूमिकेचं करतायत, पण मुळात मुद्दा इतका आहे की जेव्हा जेव्हा आपण या मराठीच्या संदर्भामध्ये बोलतो तेव्हा तेव्हा शिवसेना असेल किंवा मनसे असेल, त्यांचं मराठी भाषेचं राजकारण हे उफाळून येतं, अस्मिता ही उफाळून येते. मुळातच या दोन्ही पक्षांचं राजकारण हे मराठी भाषेच्या अस्मितेवरतीच बांधलं गेलेलं आहे. आणि मूळ मुद्दा जो आहे खरं म्हणजे रिक्षेच्या अनुषंगानं, तो मराठी भाषा हा मुद्दा खरं म्हणजे मला वाटत नाही. त्यामध्ये मुद्दा जो आहे की जो प्रशासकीय यंत्रणेमधल्या त्रुटी आहेत त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भातला विषय त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. पण हे मुद्दे राहतात बाजूला आणि बाकीच्या अस्मितेचाच जेव्हा विषय मोठा होतो तेव्हा मग या सगळ्या चर्चा खरं म्हणजे सुरू होतात. कसं पाहता तुम्ही? असं आहे बघा, आता मनसे तर एक 10-11 वर्षापूर्वी आलेला पक्ष आहे, पण शिवसेनेला 50 वर्ष झाली.
मुंबईतल्या टॅक्सी आणि मुंबईतल्या रिक्षा, या टॅक्सी अगोदर पंजाबी मंडळींकडे होत्या, आता नंतर उत्तर भारतीयांनी त्याच्यावर कब्जा केला आहे. रिक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्याकडे उत्तर भारतीय मंडळींकडे आहेत. हे सगळं शिवसेना हा महाराष्ट्रातला मराठी माणसांचा पक्ष असतानाच्या काळात घडलेला आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही भूमिपुत्रांच्या रोजगारांबद्दल बोलता आणि स्थानिक लोकाधिकार समितीसारख्या समितीनं सरकारी यंत्रणांमधनं मराठी माणसांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून प्रयत्न केला, पण त्याच वेळेला शिवसेनेची एक गंभीर चूक झालेली आहे, ती म्हणजे मराठी माणसाला स्वयंरोजगारामध्ये पुढे जाता येईल या दृष्टीनं शिवसेनेनं पक्ष म्हणून काही केलं नाही. तिथे मराठी माणूस फक्त शिववडापाव विकत राहिला. एक फक्त मनोहर जोशी आहेत ज्यांची हॉटेलं उभी राहिली, बाकी सगळे शिवसैनिक वडापाव विकत राहिले. या शिवसैनिकांना जर चांगला पैसा सीड कॅपिटल म्हणून मिळालं असतं, याचं कारण शिवसेनेचा इन्स्टिट्यूशन बिल्डिंगवर विश्वास नाही आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना तुम्ही करप्ट म्हणा, पण त्यांनी संस्थात्मक बांधणी केल्यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना पैसे देऊ शकतात आणि त्यामुळे या मोठ्या प्रमाणावर जर रोजगार उभा राहू शकला असता आणि रिक्षा चालवणाऱ्या टॅक्सी चालवणाऱ्या मराठी माणसांना शिवसेनेच्या वतीनं किंवा शिवसेनेच्या संलग्न संघटनांच्या वतीनं पैसे मिळाले असते सीड कॅपिटल कर्ज म्हणून, तर मोठ्या प्रमाणावर तरुण मराठी माणूस हा रिक्षा टॅक्सीच्या उद्योगामध्ये येऊ शकला असता. तिवारींचं खरं कौतुक केलं पाहिजे चुकून खरं बोलल्याबद्दल की ओला आणि उबरला सुद्धा मराठी लागू करा असं ते म्हणाले. म्हणजे ओला आणि उबेरला तर मराठी लागू केलंच पाहिजे, पण ओला आणि उबेर ही या शहराला शरदराव यांची देणगी आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या संघटनांचा जो मुजोरपणा आहे त्याला कंटाळून शेवटी प्रवासी ओला आणि उबेरकडे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता खुली स्पर्धा झाली आहे. त्यामुळे लोक रिक्षावाला नाही म्हणाला की ताबडतोब ओलाच्या ॲपला जातात आणि ओला बोलावतात. त्यामुळे हे धक्क्याला लागण्याची परिस्थिती आल्यामुळे आता ह्यांना ओला आणि उबरवाले बेगुमान झालेले दिसत आहेत. माझं असं म्हणणं आहे की ओला आणि उबरला पण नियम लागू करा, त्यांनाही मराठीचा नियम लागू करा, पण ह्यांना तावडीतनं असं सोडून देऊ नका. कारण RTOमध्ये जी मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आहेत आणि त्यातल्या अनेकांच्या खांद्यावर सेना मनसेचा बॅच असण्याची शक्यता आहे. हे मराठी लोक जर विकले गेले नाहीत आणि या मराठी माणसांनी जर जाणीवपूर्वक चांगलं काम केलं तर या प्रकारचे लोक सोकावणार नाहीत. आणि फक्त घोण्यांना मला एवढं सांगायचं आहे की राजापेक्षा राजनिष्ठ जमातीसारखं त्यांनी वागण्याचं कारण नाही. उत्तर भारतीय मंडळी त्यांची काळजी घेतील, त्यांचं वकीलपत्र तुम्ही घेऊ नका. प्रमोद घोडेंकडे मला जायचं आहे. त्याच्या आधी खरं म्हणजे मला परत प्रफुल्ल म्हात्रेंकडे जायला पाहिजे, कारण ज्या मुद्द्याचा दीपक पवारांनी फार गांभीर्यानं उल्लेख केलेला आहे की शिवसेनेनं जी गंभीर चूक केली ती म्हणजे इथल्या मराठी माणसांना, इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या स्थानिक लोकांना जे स्वयंरोजगार असेल किंवा आर्थिक बळ देणं जे असेल त्यासाठी संस्थात्मक उभारणी करायला पाहिजे, ती करण्यामध्ये शिवसेना कमी पडली. आणि ज्याचा उल्लेख त्यांनी केला की फक्त वडापाव विकत राहिला इकडचा शिवसैनिक आणि बाकी काही झालं नाही. प्रफुल्ल म्हात्रे, याच्याकडे तुम्ही कसं पाहत आहात? याच्यावरती काही सोल्युशन तुमच्याकडे आहे का? पवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला तो मुद्दा त्यांचं म्हणणं बरोबर आहे. अशा पद्धतीने काही व्यवसाय निर्माण करणं गरजेचं होतं, परंतु पक्षाने अनेक वर्षापासून 80% समाजकारण हेच धोरण पकडून सर्व लोकांना ज्या सुविधा पुरवायच्या होत्या त्या सुविधा पुरवण्यामध्ये आजपर्यंत आम्ही थांबलो. तरी त्यातले त्यात जिथे संधी मिळाली तिथे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही लागू करून 80% समाजकारण म्हणत असताना मुळात समाजकारण तुम्हाला करायचं आहे, पण ज्या समाजासाठी तुम्ही हे काम करता आहेत त्याच्यासाठी काहीतरी संस्थात्मक बांधणी, संघटनात्मक बांधणी किंवा पायाभरणी जी करायला लागते, आर्थिक स्थैर्य देणं आपल्या कार्यकर्त्यांना, तशी उभारणी करणं किंवा स्किल एज्युकेशन देणं, याच्या संदर्भामध्ये तुम्ही काही नाही केलेलं, त्याच्यावरती बोललं पाहिजे. कारण आमच्याकडे फक्त 4.5 वर्ष सरकार होतं. त्याच्या अगोदर काँग्रेसकडे सरकार असल्या कारणाने त्यांच्याकडे ती यंत्रणा होती आणि त्यामुळे ते करू शकले. आम्हाला ती करण्याची संधी मिळाली नाही. यापुढे संधी मिळेल तर आम्ही परवाने परपर्यंत त्यांना गेले ना त्या राज्यामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये 80% परवाने गेले. आता हे जे तिवारी आता म्हणाले की कुबेर आहेत, ओला आहेत, आज सार्वजनिक बिल्ला त्यांच्याकडे नसताना आता हे परमिट देण्याची प्रक्रिया ज्याच्याकडे सार्वजनिक बिल्ला आणि लायसन आहे त्यांनाच परमिट देण्याची तरतूद आहे. मग असं असताना कुबेर एक सार्वजनिक सेवा देते, मग त्यांना बॅज सक्तीची का नसावी? आज त्यांच्याकडे बॅज नसताना ते मोठ्या संख्येने परमिट घेत आहेत आणि चालवत आहेत. ज्याच्याकडे लायसन बॅज नाही आहेत, फक्त आज ते पण मी पुरावे आणायला विसरलो, गुमास्ता लायसन ते पण खोटे बनवले जात आहेत, एफिडेव्हिट देऊन बनवले जात आहेत आणि एक टुरिस्ट दुकान असं दाखवलं आहे आणि ओला प्रायव्हेट टी परमिट मोठ्या संख्येने दिले जातात. त्याची पण कुठली शहानिशा न करता हे परवाने दिले जात आहेत. जसं दिल्लीला जी घटना घडली, त्या मुलीवर जी घटना घडली, उद्या जर ह्या महाराष्ट्रामध्ये घडली तर नवल वाटून घेण्यासारखं काही राहणार नाही, कारण डोळे झाक पद्धतीने परवाने दिले जात आहेत. आता म्हटलं तर आता हे जे रिक्षाचे परवाने
आता तिवारी जे म्हणाले की सबको धंदा मिलना चाहिए, त्यांच्या भाषेमध्ये बोलले. आता इथे 80% मधनं 70% असे आहेत, मी सिद्ध करून देऊ शकतो की त्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं वास्तव्य नाही. रिक्षामध्ये झोपायचं, रिक्षामध्येच खायचं, हॉटेलमध्ये खायचं, सुलभमध्ये आंघोळ करायची, हे सुलभ सगळे त्यांच्यासाठीच उघडलेले आहेत. आणि अशा लोकांना परवाने दिलेले आहेत. उद्या जर एखादा अपघात घडला, एखाद बाईवर घटना घडली, तर का आपला मोबाईल राहिला, पैसे राहिले, बॅग राहिली, आणि त्या माणसाला जर पोलिसांना शोधायचं, ह्या महाराष्ट्र पोलिसांना शोधायचं झालं तर पोलिसांनी शोधायचं कसं? परत पोलिसांच्या विरुद्ध मग एलिगेशन करायचे की पोलिसांना योग्य पद्धतीने काम करत नाही. हे तर एक प्रकारे हा महाराष्ट्र पोलिसांवर अन्याय. हा म्हणजे परिवहन आयुक्तांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिला पाहिजे. आणि मराठीची सक्ती जी केलेली आहे ती योग्यच आहे आणि ती मराठी भाषा त्यांना आलीच पाहिजे. जर तुम्हाला मराठीची लाज वाटत असेल बोला तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा, कोणी आमंत्रण देऊन तुम्हाला इकडे बोलवलेलं नाही आहे. आणि राहिला प्रश्न ह्या सगळ्या कायदेशीर काय गोष्टी आहेत, मी दिवाकर रावते साहेबांना हीच विनंती करीन की हे जे पुरावे आमच्याकडे आहेत हे मी तुम्हाला कधीही आपण म्हणालात तर मी तुम्हाला सादर करू शकतो. आणि हे जर तुम्ही एकदा कारवाई चालू केली ह्यांच्यावर तर तुम्हाला हे मराठी बोलायला तयार होतील, स्वतःच बोलतील मी मराठी आहे, मी मराठी आहे, मी मराठी, एवढं तरी बोलायला सुरुवात करतील. प्रमोद घोणे जसं सानेंनी आता काही मुद्द्यांची मांडणी केलेली आहे, काय तुम्ही कसं पाहता? कारण आता विषय असा आहे की सक्ती वगैरे हा भाग सगळा ठीक आहे, पण मुळात यंत्रणा सुधारली पाहिजे. त्यासाठी तुमची संघटना काही आग्रह करणार आहे की नाही? घोणे, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? सानेंनी जे सांगितलं आता आपल्या समोर, आणि पवार साहेब तिथे बसलेले आहेत, बाजूला प्रफुल्ल बसलेले आहेत. दोघं सेनेने काय केलं, वडा कसा विकला आणि मनसेने काय केलं ते सांगतायत. प्रफुल्ल मात्र हे माहिती नाहीये की 1980ला सेनेची संघटना आहे मुंबई शहरामध्ये आजही चालू आहे त्यांचं संघटन. हे संघटन चालू असतात. त्यांनी सुद्धा रिक्षा धंद्यासाठी खूप मेहनती केलेल्या आहेत. काय रिक्षा चालकांना परमिट त्या काळामध्ये 96ला जे परवाने सुरू झाले ते सेनेने आणि या युनियनने सगळं सुरू करायला लावली. ही सगळी मेहनत लोकांनी केली, लोकांना रोजगार मिळवण्यासाठी केलेलं आहे. मराठी माणसं ह्याच्यामध्ये होती. हे तुम्हाला ते माहिती नाही म्हणून तुम्ही आता बोलताय. 4 वर्षात किती राहिलं रिक्षाचं तुम्हाला माहिती नाही काय? पवार साहेबांचा मुद्दा वेगळा होता. ऐकून घ्या. त्यांनी मला जो प्रश्न प्रफुल्ल म्हात्रे त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, मी परत तुमच्याकडे पवार साहेब तेच बोलले. 50 वर्ष त्यांनी काय केलं ते केलं सेनेनेच केलं. सेनेच्याच मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागा लागलो आणि कायद्याने परवाने सुटलेत. परवाने असे सुटलेले नाहीत, मेहरबानी नाही कोणी केली. जे डेड परमिट आहेत, 1 लाख डेड परमिट होते, त्यातले 38,000 परमिट सुटलेत. कुणी असे परवाने सोडलेले नाहीत. कायद्याने कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने ऑर्डर दिली की हे डेड परवाने ते सोडा. नवीन परवाना एकही आजही सुटलेला नाही, हे लक्षात घ्या साहेब. आणि जेव्हा हे माहिती आहे की जेव्हा डेड परवाने सुटले त्यातले सुद्धा अजूनही वेटिंग लिस्टमध्ये आहेत, हे माहिती घ्या आधी. नवीन परवाने सुटलेले नाही. त्याच्यामध्ये कोणीही कुठेही ह्या गोष्टीला आमचं जे म्हणणं आहे की कायदेशीर सगळं करा. काँग्रेसच्या राज्यात सुटले नाही पाहिजेत, ते आता सुटलेले आहेत. बांधील आहोत. आणि अहो सुटले नाही ते सोडायला लावले. कोर्टामध्ये आम्ही गेलो तेव्हा ते सुटले. सरकारने सोडले नाही, तुमच्या परिवहन मंत्र्यांनी सोडले नाही, हे लक्षात घ्या आधी. कोर्टाच्या निर्णयानंतर सुटले. आणि त्याच्यावरती यांनी हे सांगायचं काम केलं. त्याला कुठेही प्रमोद घोणे ठीक आहे, तुमची भूमिका पोहोचली. प्रमोद घोणे मुद्दा करायचा आणि कुठे गोष्टी प्रमोद घोणे तुमची भूमिका पोहोचली, तुमचा मुद्दा पोहोचला. माझा प्रश्न तुम्हाला इतकाच आहे की ठीक आहे, तुमच्या आंदोलनामुळे तुमच्या आग्रहामुळे त्यावेळेला ते परवाने सुटले असतीलही. मुद्दा इतकाच आहे की ज्या वस्तुस्थितीकडे आपण वारंवार बोट दाखवतो आहोत तो यंत्रणेतला जो गोंधळ आहे, परवाने देत असताना ज्या काही त्रुटी दिसत आहेत त्या त्रुटींच्या संदर्भामध्ये, त्या त्रुटी दूर करण्याच्या संदर्भामध्ये तुमची युनियन असेल किंवा तिवारींची असेल किंवा म्हात्रेंची असेल किंवा सानेंची असेल, या सगळ्या युनियन काही काम करणार आहात की नाही? बोला घोणे. हे एकदम महत्वाचा मुद्दा. यंत्रणा टोटली यंत्रणा लाच खाऊन भ्रष्टाचाराने माखलेली यंत्रणा आहे. यंत्रणा कुणाची आहे हो? यंत्रणा कोण बघतं?
कुणाच्या हातात यंत्रणा आहे? जिथे बसणाऱ्या अधिकाऱ्याला स्पष्ट आदेश आहेत, ह्या गोष्टी बघायच्यात. 15 वर्षाचा वास्तव्य दाखला देणारी मंडळी साने जे दाखवत आहेत तथ्य आहे त्याच्यामध्ये. कोण कारवाई करणार त्यांच्यावर? युनियन करणार कारवाई? युनियनने दाखवून दिलं की अशा गोष्टी चुकीच्या होता कामा नयेत. परवाने देणारी मंडळी जिथे बसलेले अधिकारी त्यांची जबाबदारी नाही का? मग हे बघणारे कोण अधिकारी जे करतायत त्यांच्यावरती वचक कुणाचा आहे? आरटीओ वरती वचक कुणाचा आहे? मिनिस्टरचा वचक असला पाहिजे की नाही? काय होतंय चुकीचं? घोणे तुमचा मुद्दा पोहोचला की वचक कोणाचा असला पाहिजे? किती पैसे घेतले गेले? प्रमोद घोणे तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपत आला म्हणून तुम्हाला थांबवतो. प्रमोद घोणे तुमची भूमिका पोहोचली. प्रमोद घोणे तुमची भूमिका पोहोचली, तुमचा मुद्दा पोहोचला की वचक कुणाचा असला पाहिजे, यंत्रणा नेमकी कुणाच्या हातामध्ये आहे, हा मुद्दा आहे. शेवटचे 30 सेकंद माझ्या हातामध्ये राहिलेत. मला दीपक पवार तुमच्याकडे यायचं आहे. शेवटच्या 30 सेकंदामध्ये या संपूर्ण विषयाचा जेव्हा आपण विचार करतोय साकल्याने वेगवेगळ्या विषयांचा, वेगवेगळ्या मुद्द्यांचा, परवान्याच्या संदर्भामध्ये विषय आहेच, भाषा सक्ती असावी नसावी हा विषय आहेच. पण मी जसं या घोणेंना विचारलं किंवा दोघांनाही विचारलं, शेवटच्या 30 सेकंदामध्ये यंत्रणा सुधारण्यासाठीचा ॲक्शन प्लॅन काय सुचवाल की जो रावते ऐकतील किंवा आत्ताचं सरकार ऐकेल? असं आहे बघा, सध्या पारदर्शकता हा आपल्याकडचा बझवर्ड आहे. ही पारदर्शकता नुसता ऑनलाईन व्यवहार करून येत नाही. लबाड्या जशा ऑफलाईन होत्या तशा आता ऑनलाईन झालेल्या आहेत. त्यामुळे इथं जी काम करणारी मंडळी आहेत या मंडळींना जोपर्यंत खोटी कागदपत्र दाखल केल्याबद्दल किंवा कागदपत्रांची नीट तपासणी न केल्याबद्दल त्यांना निलंबित करून टाकणं किंवा त्यांना त्या पेशामधनं दूर करणं, या प्रकारच्या कठोर शिक्षा होत नाहीत किंवा तुरुंगवास होत नाही, या प्रकारच्या तरतुदी करणं नितांत गरजेचं. आणि ज्याला एक्झम्पलरी शिक्षा म्हणतो, उदाहरणादाखल देणारा आणि घेणारा, आणि मग तो युनियनचा पुढारी असला आणि खूप लाऊड माऊथ असला तरी सुद्धा त्यांना जर तुरुंगात टाकलं गेलं तर मला असं वाटतं की आत्ता रावते साहेबांनी सुरुवात केली तर पुढचं ज्याचं कोणाचं सरकार येईल त्या माणसाला या प्रकारच्या बजबजपुरीतनं थोडीफार. अगदी बरोबर. दीपक पवारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे की मुळात रिक्षा परवान्यांच्या संदर्भामधून जो हा विषय खरं म्हणजे सुरू झालेला आहे की मराठी भाषा सक्तीची असावी नसावी की सुरक्षा महत्त्वाची, या सगळ्या मुद्द्यांचा साकल्यानं जेव्हा आपण विचार करतो आहे तेव्हा प्रामुख्यानं सुरक्षेच्या अनुषंगानं आणि त्यातही यंत्रणांमधल्या त्रुटींच्या अनुषंगानं काही ना काही ठोस असा उपाय आपल्याला शोधायला लागेल आणि येत्या काळामध्ये त्याच्यावरती विचार होईल. पण तो विचार करण्यासाठी या सगळ्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, वेगवेगळ्या युनियन आहेत, त्यांनी एका भाषेमध्ये बोलण्याची गरज आहे. मग ती भाषा हिंदी असेल की मराठी असेल माहीत नाही, पण ती संवादाची भाषा असायला पाहिजे. याच अपेक्षेच्या नोटवरती सगळ्यांचे आभार मानतो. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर. लवकरच.